इडली बघा एकदम स्पंजी झाले। आत बघा जाड किती, एकदम छान होतं। नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण उपवासाचे इडली करूया। खूप टेस्टी आणि छान होतात। करून पहा, आवडतं शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। 1 कप वरीचं तांदूळ, स्वच्छ पाकडून घेऊया। स्वच्छ निवडून घेतले, पाकडून घेतले। आता 2 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं। 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले। 1 कप वरी आहे तर अर्धा कप ताक, घट्ट ताक आहे। 1 कप वरीचा तांदूळ आणि 1/4 कप शाबू आणि 1/2 कप ताक एक अर्धा तास भिजत ठेवायचं। ताक रेग्युलर घ्या, आंबट ताक अजिबात घेऊ नका, नाहीतर पित्त होतं। रेग्युलर ताक ताजं ताक आहे। एक 15 ते 20 मिनिट झाकून ठेवूया। तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली चिटकत नाही। आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घातले आणि मिक्सर फिरवून घेतले। खूप पातळ करायचं नाही, असं घट्ट ठेवायचं। हे बघ, असं चमच्यावर पातळ केलं ना इडली चांगली होत नाहीत। मस्त। उपवासाचं मीठ 1/2 टीस्पून, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। थोडंसं साखर घाला, थोडं साखर घाला म्हणजे स्पंजी पण होतं आणि टेस्ट पण छान येतं। आणि शेंगदाण्याचं तेल छान मिक्स करून घेऊया। आता कुकरमध्ये पाणी ठेवूया। एक काजू घालून घेतले। खायचा सोडा 1 अष्टमोस 1.8 म्हणून असं चिमटीत ना 2दा घ्यायचं। हे बघा, असं सोड्यात चिमटा घ्यायचं आणि असं 2दा एवढा सोडा घाला। जास्त घालू नका, 2 चिमूट बास होतं। किंवा हे पहा, आता माझ्या स्पूनमध्ये 1.8 स्पूनचा आहे, म्हणजे 1/4च्या निम्म टीस्पून। 2च चिमूट सोडा घाला आणि छान मिक्स करून घेऊया। हे खूप पातळ करू नका, घट्टच असू दे तरच छान होतं।
मिरची. गॅस मोठा करायचं आणि बरोबर 15 मिनिट ठेवायचं. 15 मिनिट झालं, गॅस बंद केले. थोडं सगळं वाफ गेल्यानंतर मग उघडायचं. भाजलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, 3 मिरची, उपवासाचं मीठ, साखर, आलं, कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून चटणी करूया. थोडंसं पाणी मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता जिऱ्याची फोडणी घालूया. इडली खूप मस्त झाली, एकदम स्पंजी झाली. आंबट ताक वापरू नका, ताजं ताकच वापरा. आणि एक अर्धा तास की नाही शाबुनी वरी भिजवून ठेवा आणि मिक्सरला फिरवा आणि मग इडली करा. खूप छान इडली होतात, एकदम स्पंजी आणि मस्त होतात. तेल 1 चमचा, जराच तेल घाला. तेल कडक तापलं, अख्खे जिरे टाकले, मिरचीचे तुकडे. गॅस बंद करा. खोबऱ्याची चटणी, इडली बघा एकदम स्पंजी झाले. आत बघा जाड किती, एकदम छान होतात. महत्वाची टीप, 1 वाटी वरीचं तांदूळ, 1/4 कप शाबू, 1/2 कप ताक. अर्धा तास भिजवून ठेवा. ताक रेग्युलर घ्या, ताजं ताक घ्या, आंबट ताक घेऊ नका, पित्त होतं. अर्धा तास भिजवून ठेवा. अर्धा तासाने मिक्सरला फिरवून घ्या आणि 2 चिमूट सोडा घाला, साखर, मीठ आणि शेंगदाण्याचं तेल अर्धा चमचा घाला आणि मिक्स करून इडली करा. एकदम स्पंज आणि मस्त होतात इडली आणि चवीला पण खूप छान लागतात. आणि तुम्हाला खोबऱ्याच्या चटणीत ना लिंबू हवा असेल तर लिंबू पिळून घ्या. 1 चक्कूरच लिंबू पिळा, जास्त पिळू नका. आंबट ताक वापरू नका, काय पित्त जास्त होतं. उपवास असलं की नाही पित्त होतं. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया.